नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील टोकी ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरण आता गंभीर वळण घेतले आहे। ग्रामपंचायत टोकीचे उपसरपंच श्री दिलीप नथू मुसोडदे यांनी ग्रामपंचायतीतील विविध विकास कामे आणि शासकीय निधीच्या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करत विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे आमरण उपोषण सुरू केले आहे। उपसरपंच दिलीप मुसोडदे यांनी दिलेल्या निवेदनात सन 2022 पासून ग्रामपंचायत टोकी येथे 15 वित्त आयोग पैसा निधी, ग्रामनिधी, पाणीपुरवठा योजना, दलित वस्ती निधी, ठक्कर बाप्पा योजना, जनसुविधा योजना तसेच इतर विविध योजनांतर्गत झालेल्या खर्चाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। निवेदनात सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमत करून अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच ग्रामपंचायतीतील सदस्य उपसरपंच यांना विश्वासात न घेता निर्णय घेतले जात असल्याचेही म्हटले आहे। काही विकास कामे प्रत्यक्षात न करता निधी खर्च दाखवून लाखो रुपयाचा अपहार झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे। विशेष म्हणजे दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी 15 वित्त आयोगाच्या निधीतून कोणतेही काम न करता 5 लाख रुपये काढण्यात आल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे। या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। याशिवाय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणे, संबंधित अधिकारी व ग्रामसेवकांना निलंबित करणे, फौजदारी गुन्हे दाखल करणे, ग्रामपंचायत कार्यालयातील कागदपत्रांमध्ये फेरफार होऊ नये म्हणून कार्यालयाला सील करणे आणि ग्रामपंचायत बरखास्त करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे। उपोषणकर्त्याच्या म्हणण्यानुसार मागील 2.5 वर्षापासून पंचायत समिती शहादा आणि जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या, मात्र अद्याप कोणतीही प्रभावी कार्यवाही करण्यात आली नाही। त्यांनी अखेर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे। काल दिनांक 3 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे हे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। दरम्यान या प्रकरणातील सर्व आरोप हे उपोषणकर्त्यांनी केलेले असून त्यांची अधिकृत चौकशी होणे अद्याप बाकी आहे। संबंधित प्रशासन, सरपंच किंवा ग्रामसेवक यांची बाजू अद्याप समोर आलेली नाही। सातपुडा न्यूज वाहिनी, शहादा। मुसोडदे, उपसरपंच टोकी, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार। दिनांक 29/4/2025 रोजी जी ग्रामपंचायत टोकीची चौकशी करण्यात आली, त्या चौकशीमध्ये चौकशी करणारा विस्तार अधिकारी मनोज आर देव हा विकला गेला व ती चौकशी दाबून टाकली। त्याच्यानंतर ग्रामपंचायत टोकी येथे भ्रष्टाचार हा सुरूच राहिला। अनेक वेळे मी प्रशासनास पत्र देऊन तक्रारी केली, पण प्रशासनाने कोणतीही कारवाई न केली। त्याच्यानंतर एप्रिल महिन्यात 5 लाख रुपये न काम करता सरपंच व ग्रामसेवक यांनी काढून घेतले। तसेच पेसा समिती ही कोटी ग्रामसभा दाखवून पेसा सदस्य पद हे बदलण्यात आले व पेसामध्येही मोठा भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे। तरी आज दिनांक 3/6/2026 रोजी मी माननीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे आमरण उपोषण करत आहे। तरी जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही। जर माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर याची जिम्मेदारी ही प्रशासनाची राहील, याची नोंद घ्यावी। धन्यवाद।